शिरसगाव शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे निसर्गाच्या सानिध्यात रंगले वनभोजन। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेकडून वनभोजनाचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात अतिउत्साहात पार पडला। शालेय जीवनात पुस्तकी ज्ञानासोबतच निसर्गाशी नाते जोडले जावे या उद्देशाने या वनभोजनाचे आयोजन करण्यात आल्याचे पुढारीशी बोलताना अधीक्षक अरुण बागले यांनी सांगितले। निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरसगाव गावाजवळील निळंबर या पाड्याजवळ जंगलात नदीच्या काठी निसर्गरम्य वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। वनभोजनाच्या दिवशी सकाळीच सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी नाचत गाजत नियोजित स्थळी पोहोचले। वाटेत विद्यार्थ्यांनी निसर्गातील विविध वृक्ष, पाने, फुले आणि वेली यांचे निरीक्षण केले। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक खेळ, गाणी आणि नृत्याचा मनमुराद आनंद लुटत हा दिवस साजरा केला। त्यानंतर दुपारच्या सत्रात त्याच ठिकाणी सर्वांनी मिळून तयार केलेल्या भोजनाचा सर्वांनी एकत्र बसून आस्वाद घेतला। तसेच केवळ मोजमजा न करता शिक्षकांनी यावेळेस विद्यार्थ्यांना जंगलातील वनस्पती, विविध वृक्षवेली, नदीतील जलचर प्राणी तसेच खडकांचे प्रकार याविषयी सखोल माहिती समजावून सांगितली। यामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या कुशीत प्रत्यक्ष अनुभव घेता आला। या उपक्रमाबाबत बोलताना मुख्याध्यापक दीपक भास्कर म्हणाले की विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी आणि त्यांच्यातील सामाजिक भावना वाढवण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असून अशा वनभोजन व सहभोजन उपक्रमामुळे विद्यार्थी निसर्गाच्या जवळ जातात आणि त्यांच्यात संघभावना निर्माण होते। सदर कार्यक्रमाचा आनंद घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसरात कचरा होणार नाही याची दक्षता घेत संपूर्ण परिसराची स्वच्छता केली। आपण आलो तसाच निसर्ग स्वच्छ ठेवूया हा संदेश यावेळी देण्यात आला। या उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक दीपक भास्कर, अधीक्षक अरुण बागले, अधीक्षिका पूनम बावणे, माध्यमिक शिक्षिका सीता भोये, माध्यमिक शिक्षक सिद्धार्थ भोगले, अमोल कांबडी, सुमेध खिल्लारे, प्राशिक्षक संदीप रुपनर, प्राशिक्षिका शुभा जाधव, प्राशिक्षक मधुकर लहारे, अमोल कोपरेकर, योधेश्वर चव्हाण, मनोहर लहारे, पवन महाले, किरण राऊत तसेच शिक्षकेतर कर्मचारी किसन टबाले, अनुसय्या गायकवाड, आरती वाघमारे, हेमंत महाले, लीला महाले, कमल कोंगेल, हेमराज धूम, पुंडलिक सहारे, पुष्पा गावित व राहुल वारडे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले।